हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल। तर बघा, इथं आपल्या आजच्या या व्लॉगची सुरुवात केली मी दुपारीच आणि हा व्लॉग आहे गुरुवारचा। गुरुवारी संकष्टी चतुर्थी होती बघा, त्या दिवशीचा हा व्लॉग आहे। आणि इथं माझं दुपारचं बऱ्यापैकी आवरलेलं होतं काम। नाश्ता पण सकाळचा तसा नाश्ता उपवासाचा करून पण झालेला। मुलांना टिफिनमध्ये काय देऊ असा विचार करून शेवटी मी त्यांना साबुदाणा खिचडीच दिलेली आणि आवडते पण दोन्ही मुलांना। मग त्यांनी साबुदाणा खिचडीच बनवून नेलेली डब्यात पण, आणि मग मी एक्स्ट्राचीच बनवून घेतलेली, म्हणजे कसं आमचा पण त्याच्यात होऊन जाईल काम। आणि मग आमचा पण सकाळचा म्हणजे 11:30-12 वाजेपर्यंत आम्ही खिचडी वगैरे खाऊन पण घेतलेली। आणि इतक्यात आलेल्या आई मल्यावरून, आणि आईने आमच्या मळ्यात म्हणजे दुधी लावलेत ना, त्याच्यामुळं मग दुधी घेऊन आलेल्या मल्यावरून। आणि त्यांना काय माहिती नव्हतं माझं इकडे खिचडीचा चालू आहे म्हणून। मग त्या बोलले की म्हणजे दुधी आणण्यासाठीच गेलेल्या खरं तर, हलवा बनवण्यासाठी। जास्त निघतात ना, मग काही म्हणजे बरीच माणसं दुधी आमच्याकडून विकत घेऊन जातात। मग त्या बोलत होते की आपल्याकडून विकत नेतात आणि हलवा बनवतात, आणि मला जास्त करून आहे ना दुधी हलवा आवडत नाही, मला गाजर हलवा आवडतो। त्याच्यामुळं मग मी या झंझटमध्ये जास्त काही पडत नाही। सालं काढून किसून त्याचा बनवा। मग आणि गाजराचं ते कसं जरा सालं काढून मिक्सरमध्ये वगैरे केलं ना तरी पण होऊन जातं, पण याचा कसा किसायलाच लागतं असं। तर मग बोलत होत्या त्या की ताजेच आहेत, मग याचा हलवा बनव। मग माझी इकडे तयारी चालू होती, आणि दुपारच्याच वेळेला मी बोलत होत्या की 3-4 वाजेपर्यंत म्हणजे असंच नाश्त्यामध्ये दुधी हलवा बनव। तर इकडे माझं तेच काम चालू होतं, सालं काढून किसून वगैरे ठेवीन तोपर्यंत। इतका वेळात म्हटलं दूध पण नव्हतं, मग मी त्यांना दूध आणायला डेअरीवर पाठवलेलं। मग दूध आणायला त्या गेलेल्या, इतक्यात मग माझं इथं काम चालू होतं। या दुधाची सालं वगैरे काढून इथं माझं दूध खिसण्याचंच काम चालू होतं। आणि इथं म्हणजे किस्ता माझ्या मनात होतं की तसं पण म्हणजे आई पण मल्यावरून यायच्या अगोदर माझं असं मनात विचार चाललेले की माझं 11-11:30 वाजेपर्यंत हे खिचडीचं वगैरे पण होऊन गेलेलं। आणि त्यानंतर म्हणजे काव्याचे पप्पा येतात ना, तेव्हा मग त्यांना काहीतरी सांगितलं असतं उपवासाचं थोडाफार नाश्ता 3-4 वाजेपर्यंत काहीतरी वगैरे सांगितलं असतं, मग ते पण संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये होऊन गेला असता। आणि मध्ये मला मग बराच वेळ होता, तर माझा असा विचार होता की आज लवकरच आवरले मग ब्लाऊज वगैरे माझे शिवून होतील, आणि जी पेंडिंग दुसरी कामं आहेत ना ती पण होतील, असा माझा मनातल्या मनात विचार होता। आणि इतक्यातच आई आल्या, मग तो सर्व राहून गेला काम। आणि इकडे माझा दुधी हलवाच बनवायचं काम चालू होता बघा। जवळजवळ हे किसून पूर्ण शिजेपर्यंत, आणि तसं पण दुधीचं बरंच पाणी वगैरे होतं बघा। एकदा शिजवायला आपण ठेवलं ना, दुधी हलवा बनायला ठेवलं ना की त्याचं बरंच पाणी होतं, आणि मग ते पूर्ण म्हणजे सुकेपर्यंत दूध वगैरे साखरेचं पण पाणी होतं, त्याच्यामुळे ते पूर्ण सुकेपर्यंत जवळजवळ 1-1.5 तास निघून जातो या दुधी हलव्यासाठी। आणि मग तितकाच माझा वेळ निघून गेलेला। आणि तसं पण आहे ना, आता 1-2 दिवसांनी माझ्या दिराचं म्हणजे सख्या चुलत दिराचं आहे साखरपुडा, मग त्याचीच मला खरेदी पण करायची होती। आणि जरा म्हणजे माझं ब्लाऊज वगैरे पण शिवायचं होतं ते साखरपुड्याच्या साडीवरचं, कोणती साडी घेतली आणि कसा ब्लाऊज वगैरे स्टिच केला ना ते तुम्हाला या पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेलच। पण ते पण माझं बाकी होतं, आणि बरीच म्हणजे कामं पेंडिंग होती तशी पण आता हा 1-1.5 तास माझा या कामातच जाणार होता। हल्ली ना मला अर्धा 1 तास सुद्धा म्हणजे मोजूनच मिळतो बाकीची कामं करण्यासाठी, ही घरातली आवरून मुलांचं वगैरे बघून सर्वच म्हणजे। आणि यूट्यूबकडे माझं आता सध्या तरी ह्या व्हिडिओ एडिट करणं अपलोड म्हणजे कसं तरी म्हणजे शूट वगैरे करून ठेवते, पण एडिट करणं आणि अपलोड करणं सध्या आहे ना माझं म्हणजे तितका वेळ पण नाही। आणि सध्या ब्लाऊजांचे वगैरे सीझन आहे ना, त्याच्यामुळं जरा म्हणजे यूट्यूबच्या या व्हिडिओ वगैरे बनवण्याकडे माझं दुर्लक्ष होतं। पण ज्या व्हिडिओ मी अपलोड करीन ना त्या तुम्ही म्हणजे बघायला विसरू नका आवडीने, जे कोणी बघत असतील ते, आणि ज्यांना कोणाला आवडत असतील ना त्यांनी सपोर्ट करा मला असं। तर बघा इथं माझं हे काम पण चालू होतं, आणि इतक्यातच म्हणजे हे पूर्ण किसून वगैरे मी दुधी हलवा बनवायच्या तयारीतच होते। तूप वगैरे टाकून सर्व दुधीही टाकून दूध साखर वगैरे सर्वच टाकून झालेले। इतक्यातच काव्याचे पप्पा आले, आणि ते बोलायला लागले की म्हणजे मीच त्यांना बोलले की मला जरा बाहेर जायचे खरेदीसाठी। तर ते बोलले की मला आताच सध्या म्हणजे 1 तास वेळ आहे, त्याच्यानंतर त्यांना कुठंतरी जायचं होतं, त्याच्यामुळं मग येत असेल तर मग आताच चल। मग मी सर्व टाकून वगैरे त्याच्यात दिलं दूध साखर वेलची ड्रायफ्रुट्स वगैरे। मग आईनं सांगितलं फक्त लक्ष ठेवा ढवळत राहायला लागतं ना, त्याच्यामुळं मग मी आलेली इकडे त्यांच्यासोबत शॉपिंग करण्यासाठी। थोडीशी मेकअपचं साहित्य वगैरे घ्यायचं होतं, आणि होती थोडीशी बारीक सारीक मुलांसाठी आणि माझ्यासाठी थोडी खरेदी करायची होती, तर तीच करण्यासाठी आलेली। आणि म्हणजे सध्या आहे ना कुठलं प्रोडक्ट काय समजतच नाही, मेन म्हणजे मेकअपसाठीचं। तर मी हा एक मेकअप म्हणजे फाउंडेशन
घेतलेलं ट्रायलसाठी. आता बघू हा जर सूट झाला ना तर मग मी नेक्स्ट टाईम म्हणजे छोटासाच घेतलेला मी हा पॅक. झाला सूट तर बघू मग याच्या पुढं जर मी हाच वापरेन असा विचार करून. जास्त काही नाही पण सिम्पलच होता, घरातलेच आहे साखरपुडा म्हणजे म्हणून थोडासा घ्यायचा विचार होता माझा. इथं मेकअपचं साहित्य तुम्हाला आता मी यापुढे दाखवूनच आहे. लॅक्मीचा 9 to 5 हा फाउंडेशन घेतलेला मी. आणि यावेळेला आता मी ही एडिट करते ना व्हिडिओ, त्यावेळेला हा पूर्ण माझा मेकअप वगैरे करून साखरपुडा पण झालेला आणि 2-3 दिवसांनी मी हा व्हिडिओ आता इथे शूट करत होते, एडिट करत होते. आणि इकडे बघा तिकडून येऊन मग चतुर्थी होते ना त्या दिवशी मग माझं इथं मोदक बनण्याचं पण काम चालू होतं. माझ्या घरात सर्वांना पुरणपोळी, गुलाबजामुन आणि मोदक हे 3ही पदार्थ सर्वांचे फेवरेट आहेत. आणि मग इथं माझं चतुर्थीच्या निमित्ताने का होईत ना मोदक बनवण्याचं काम चालू होतं. इथं आईंनी आणि आम्ही दोघींनी मिळून हे मोदक बनवलेले. आईंनी ज्या करंजा टाईप आहेत ना त्या आईंनी बनवलेले आणि जे मोदक आहेत ना ते मी बनवले. अशा प्रकारे दोघींनी मिळून आम्ही हे इथं काम करून घेतलेलं. आणि त्यानंतर असं काहीसं मस्त असं जेवण तयार होतं. रात्री नैवेद्य दाखवल्यानंतर पूजन वगैरे करून घेतल्यानंतर मस्त असं आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून घेतला. आणि मग मी त्यानंतर हा माझा एक ब्लाऊज कटिंग करायचा होता. शिवणं काय माझ्याच्याने शक्य नव्हतं. हा ब्लाऊज फक्त कटिंग करण्याचं काम मग मी घेतलेलं होतं, कारण जर आज कटिंग करून ठेवलं ना मग उद्या सकाळी जे आपली सकाळची कामं आवरल्यानंतर मग हा मला स्टिच करून घ्यायचा होता. सध्या तरी माझा असं काहीसं रुटीन आहे, जितका वेळ मिळेल ना जर कटिंग करायचं असेल तर कटिंग करून ठेवते, मग दुसऱ्या दिवशी शिवणं होतं. आणि जर आधीच कटिंग करून ठेवलेला असेल ना मग तो अर्धा का होईना पण इथं शिवण्याचं माझं काम चालू असतं. म्हणजे जेवणानंतर माझं आणि झोपण्याच्या अगोदर आणि जेवणानंतरचा हा माझा थोडाफार अर्धा 1 तास मी करते काम. त्याशिवाय मग दिवसभर तर वेळ मिळत नाही आणि रात्रीचे केल्याशिवाय काय कामं पूर्ण होत नाहीत. आणि हे सर्व काही माझ्यासोबत नाही, माझ्यासारख्या ज्यांना कोणा घरातील कामं सोडून दुसरी बाकीचे कामं करायचे असतील ना त्यांना असंच काही ना काही म्हणजे थोडाफार वेळ काढून ही कामं पूर्ण करायला मिळतात. तसंच माझं सध्या काम चालू आहे. म्हणजे सध्या माझं रुटीन असं आहे की थोडाफार वेळ काढून मी यूट्यूबचं झालं किंवा ही स्टिचिंगचं वगैरे काम झालं ना मी करत असते. असं तर असा होता माझा आजचा अर्ध्या दिवसाचा रुटीन. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.